नमस्ते पालकांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास याच्यामधला धडा दुसरा अभ्यासणार आहे. ठीक आहे, याच्या आधी धडा पहिला अभ्यासलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या अवतीभोवती जे काही घडतं आहे ह्याच्यावरती अभ्यास केलेला होता आणि त्या बाबतीत बऱ्यापैकी अभ्यास करून पालकांनी मुलाकडनं करून घेऊन त्यांचा स्वाध्याय सोडवून हे पाठवलेलं आहे आणि खूप छान अभ्यास घेतलेला आहे. ठीक आहे, तर पुढचा धडा बघूया आपण. अबब किती प्रकारचे हे प्राणी. आता बघा, आपल्या अवतीभोवती काय हे आधी ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. त्या अवतीभोवतीमध्येच की जसं की परिसर अभ्यास म्हणजे आपल्या आजूबाजूचा अभ्यास करणे. तर ह्याच्यामध्ये प्राणीही आहेत. तर हे किती प्रकारचे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये वैशिष्ट्ये काय आहेत. आपल्याला फक्त माहीत आहे की आपण गाई, म्हैस, बैल, मांजर, कुत्रा हे फक्त प्राणी आपल्या डोळ्याने पाहतो. ठीक आहे, बाकी बाहेर प्राणी संग्रहालयात गेलं तर तिथं जंगली प्राणी वगैरे दिसतात. पण ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्यामध्ये काय वेगळेपणा दिसतो आहे. ठीक आहे, तर याचा अभ्यास आता ह्या धड्यामध्ये करूया. ठीक आहे, तर बघा, सांगायला सांगितलं आहे. चित्रामधील प्राणी तुम्ही नक्की ओळखू येतील हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांची नावही आपल्याला माहीत आहेत. आता असं क्वचितच कोणीतरी मुलगा असेल की ज्याला ह्यांचं नाव माहीत नाही आहे. मी काय हे सांगत बसणार नाही आता. ठीक आहे, हे माहीत आहे मुलांनाही बऱ्यापैकी. प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य सांगा. आता वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ह्यांचं वेगळं पण काय आहे ते सांगा. आता बघा, हत्ती हा सगळ्यात मोठा दिसतोय. ठीक आहे, हरणाला शिंगे आहेत, पाय छोटे आहेत. पोपट हिरवा आहे आणि हवेत उडतो. ठीक आहे, त्यानंतर ही कोण आहे, साळुंकी म्हणतात ह्याला. ठीक आहे, तर हिची बघा, ही कलर कुठला आहे, काळा आहे. साप कशामध्ये, जमिनीवरती सरपटतो. ठीक आहे, हे वैशिष्ट्य झाले ह्या प्राण्यांचे. ठीक आहे, तर हे त्याचे वेगळे पण दिसतंय. त्यानंतर बघा, सांगा पाहू. ठीक आहे, नावं सांगायला सांगितलेले आहेत. आधी पालकांनी हा प्रश्न मुलांना विचारायचा आणि त्यांच्याकडनं काय उत्तर येतं आहे हे आपल्याला आधी जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि मगच आपण त्यांना सांगायचं. बघा, आकाशात उडणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी यांची नावं सांगायला सांगितलेले आहेत. ठीक आहे, तर आकाशात उडणारे प्राणी, आता हे थोडं जर विचार केला तर आकाशात जास्त प्रमाणात प्राणी उडत नाहीत. तर ह्याच्यामध्ये बघा, अशी काही बेडूक आहेत जे उडतात किंवा उडणारे साप हेही ऐकलेलं असेल. ठीक आहे, तर ते प्राणी आकाशात उडणारे. आणि पाण्यात राहणारे प्राणी काय येईल, पाण्यात कासव राहतं, मासा राहतो. ठीक आहे, त्यानंतर काळ्या रंगाचे प्राणी, रंगबिरंगी प्राणी. याचेही उत्तर मुलांकडनं घ्या. खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी. खूप मोठ्यामध्ये आत्ताच बघितला हत्ती आणि अगदी चिटुकल्यामध्ये काय येईल, उंदीर. अशा पद्धतीत. ठीक आहे, तर त्यांच्यासारखे दुसरे कोणते प्राणी आहेत का त्यांची नावं सांगायचे. ठीक आहे, वहीत लिहूनही घेतलं अभ्यास करताना तरी चालेल. आमचा संचार कुठे असतो. आता नवीन शब्द आला आहे हा. बऱ्यापैकी मुलांना हे लक्षात येणार नाही की संचार म्हणजे काय. संचार म्हणजे आम्ही कुठे कुठे वावरतो किंवा कुठे कुठे फिरतो, कुठे कुठे जातो, याला म्हणतात संचार. ठीक आहे, गरुड कुठं असणार आहे, आकाशात उंच उडतो. गाय कुठं असणार आहे, गाय जाईल का आकाशात, नाही. गाईला पंख नाहीत, त्यामुळे गाय कुठं असणार आहे, जमिनीवर चालते. आणि मास्यांना पाण्याच्या बाहेर श्वास घेता येत नाही, म्हणून मासे कुठे राहतात, पाण्यात राहतात. तर आम्ही कुठे फिरतो, गरुड हा आकाशात फिरतो, गाई ही जमिनीवरती चालते आणि मासे फक्त पाण्यातच राहू शकतात. तर इथं हे संचार करतात. ठीक आहे, आमचे रंग निराळे. वेगवेगळ्या प्राण्यांचे रंग हे वेगळे आहेत. म्हैस काळी आहे म्हणून बाकीच्या प्राण्यांचा कलर काळाच आहे का, नाही. तर प्रत्येक प्राण्याचा रंग हा वेगवेगळा आहे. बगळा कसा आहे, हा पांढरा आहे. कावळा काळा असतो, म्हैस ही काळी असते. तर मोर रंगबिरंगी पिसांचा असतो. ठीक आहे, पुढे, आम्ही आकाराने लहान मोठे. काही प्राणी आकाराने मोठे तर काही प्राणी आकाराने लहान असतात. घोडा आणि बैल आकाराने कसे असतात, मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. तर उंदीर आणि खार लहान असते. ठीक आहे, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात.
चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. इटुकल्या म्हणजे एकदम एकदम छोट्या. ठीक आहे. पुढं बघा, सांगा पाहू. काय सांगायला सांगितले? खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? आता वेगाने धावणारा प्राणी तर सगळ्यात आधी डोळ्यापुढं कुठला येणार आहे? घोडा. त्याच्याही नंतर आणखीन कोण आहे? घोड्यापेक्षाही फास्ट धावणारा प्राणी चित्ता. ठीक आहे. अशा प्रकारे खूप वेगाने धावणारे हे प्राणी आहेत. संत गतीने जाणारे प्राणी, आता संत गतीने जाणारा सगळ्यात संत जाणारा प्राणी म्हणलं तर कासव. ठीक आहे. त्याच्याही पेक्षा संत गतीने जाणारे आणखीन शोधायला सांगायचे. ठीक आहे. सांगा पाहू म्हणजे मुलांकडनं हे ऐकून घ्यायचं, त्यांच्याकडनं ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. ठीक आहे. पुढे चला. आमची हालचाल वेगळी. आमची हालचाल वेगवेगळी. बघा, खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. हे त्या त्या प्राण्यांचे वैशिष्ट्य आहेत. आणि हे जे वैशिष्ट्य आहेत, ज्या ठिकाणी आमची हालचाल वेगळी आहे त्या ठिकाणी हत्ती आणि खारोटीचं उदाहरण दिलेलं आहे. आकाराने लहान मोठे तर ह्या प्राण्यांची इथं वैशिष्ट्य आहेत. रंग निराळे तर ह्या प्राण्यांची वैशिष्ट्य आहेत. तर ह्याच्यावरती खाली स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं देता आली पाहिजेत. त्यासाठी यांचे वैशिष्ट्य आहेत. हे वैशिष्ट्य आहेत. खार आकाराने लहान आहे, चपळ आहे. ठीक आहे. तर हे त्यांची वैशिष्ट्य आहेत, हे लक्षात घेता आली पाहिजेत मुलांना. त्यानंतर बघा, झाडावर सुरसूड चढते. खार कशी चढते झाडावर? सुरसूड. फांदीवरून तुरुतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते कसे असतात? वेगाने धावतात. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. बघा पुढं, सांगा पाहू. आपण गायी का पाळतो? याचं उत्तर मुलांकडनं काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. ह्या प्रश्नाची उत्तरं मुलांकडनं घ्यायची. उंदीर, घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाही? ठीक आहे. हे प्रश्नांची उत्तरं मुलांकडनं घ्यायची आहेत. ठीक आहे. आणि ह्याची प्रश्नाची उत्तरं पालकांनाही माहीत आहे, मी त्यामध्ये टाईम वेस्ट करत नाही. आम्ही उपयोगी. बघा, ह्या प्रश्नाची उत्तरं इथं खाली सुद्धा मिळतात त्यांना. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. बरोबर आहे. आपल्या घरी पण बघा कितीतरी वेळा की मुलं प्रेमाने शेळीची लहान पिल्ले असतील तर त्यांच्यापाशी राहतात. कुत्र्याचं पिल्लू असलं तर त्याच्यासोबत खूप प्रेमाने राहतात. त्यांच्याशिवाय त्यांना चैन पण पडत नाही, खेळतात त्यांच्यासोबत. अशा पद्धतीत आपण काय करतो? प्राणी हे प्रेमाने पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई, म्हैस, शेळ्या दूध देतात. काहीजण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यापासूनच मिळतात. तर आपल्याला प्राण्यापासून काय काय मिळतं आहे? मांस, दूध, अंडी, शेळ्या. ठीक आहे. हे दूध देतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. ठीक आहे. बैलापासून आपण काय करतो? शेतीची सगळी कामं करून घेतो. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. बैलगाडीला जर बैलाला जुंपलं तर तो काय करतो? ओझंही वाहून नेतो. ओझे वाहण्यासाठी काहीजण घोडे किंवा गाढवे पाळतात. ठीक आहे. बैलासारखं गाढवही ओझं वाहून न्यायचं काम करतो. असं नाही की गाढव म्हणून ते कोण पाळत नाही. गाढवाचा सुद्धा खूप उपयोग काही लोक करून घेतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. बरोबर आहे. आपल्या घरी म्हैस असेल, गाई असेल, बैल असेल तर त्यांना आपण आंघोळ घालतो, धुतो आणि वेळची वेळी त्यांची निगाही राखतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजीही घेतो. बरोबर आहे. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. लळा लावणे म्हणजे आपल्यासोबत ते मिसळून जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढे, आम्ही घरघुशे. घरघुशे म्हणजे हे घरात घुसतात. बघा कोण कोण आहे? काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. ठीक आहे. कोण कोण आहे? उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. जिथं आपण धान्य साठवून ठेवतो तर तिथं उंदीर आणि घुशी काय करतात? तर ते धान्य फस्त करतात. फस्त करतात म्हणजे खाऊन टाकतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. ते निराळेच. उंदरांना जर कापडं सापडली तर ते तिथं कुरतडून त्याचा पूर्ण फज्जा उडवून टाकतात. काही ठेवत नाहीत तिथं. ठीक आहे. घरात ढेकूण होतात.
घरात ढेकणं होतात, ढेकणंसुद्धा बघितलेले आहेत. आपले रक्त शोषतात. कोळ्यामुळे घरात जळमटे तयार होते. तर कोळ्यांमुळे काय होतं, कोळी म्हणजे जे जाळं विणतात ते, ठीक आहे. तर ते काय करतं, घरात जळमटे तयार होतात. डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. डास आणि माशा यामुळं आपल्याला सुद्धा खूप त्रास होतो. डास चावतात, माशासारखं जेवण करताना वगैरे आपल्या आसपास जर फिरत राहिलं तर आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. आता ह्यांचा आपल्याला उपयोग नाही आहे, पण निसर्गाने यांना निर्माण केले म्हटल्यानंतर ह्याचा काही ना काहीतरी उपयोग निसर्गामध्ये असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले. आता आपल्या भोवताली जेवढे प्राणी होते ते कोणते कोणते आहेत, त्यांचा गट कसा करता येतोय, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते दूध देतात का अंडी देतात, त्यांचं काय उपयोग आहे, ठीक आहे, कोणत्या प्रकारे ते काम करतात, याचं आपण वर्गीकरण केलं. पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पडलेले गट. वैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ ज्यावेळी प्राण्याचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतात. आता हे आपल्याला समोर दिसतात म्हणून आपण अशा प्रकारचे त्यांचे गट पाडले, पण ज्यावेळी शास्त्रज्ञ यावरती विचार करतात, ठीक आहे, तर ते कोणत्या गोष्टीचा महत्त्वाने विचार करतात की त्यांचे गट याहीपेक्षा वेगळे पाडता येतील म्हणून. ठीक आहे, तर बघा काय, आमची पिल्ले दूध पितात. ठीक आहे, तर बघा गाई, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. गाई, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात, म्हणून हे वेगळे आहेत. या प्राण्यांना 4 पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्यकर्ण असतात. ठीक आहे, कोणते, गाई, कुत्रा, बोकड आणि उंदीर यांना 4 पाय आहेत, त्यांच्या अंगावर केस आहेत आणि यांना बाह्यकर्ण म्हणजे कान कुठं आहेत, बाहेर आहेत. आम्ही उडतो. ठीक आहे, आता असे काही पक्षी बघा जे उडतात. पक्ष्यांना 2च पाय असतात, उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. ठीक आहे, पक्ष्याच्या अंगावरती काय आहेत, पिसे आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो, उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. तसं कोंबडीचं आहे का, नाही. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. हे झालं उडणाऱ्या प्राण्याबाबतीत. त्यानंतर आम्ही पाण्यात राहतो. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं बघा, निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. सगळेच मासे काय असतात, पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी जवळपास सर्वच मुलांनी मासे बघितलेले असतील, त्यांच्या अंगावरती काय असतात, खवले असतात. बघा, हे आहे खवले, पर. ठीक आहे, हा भाग जो आहे तो पराचा आहे, हा खवले आहेत. त्यानंतर हा डोळा, कल्ले, पुन्हा पर जेवढे पर आहेत, ठीक आहे, याचा उपयोग पोहण्यासाठी होतो. कल्ले श्वास घेण्यासाठी होतात. ठीक आहे, तर पाण्यामध्ये हे माशाचं डिटेल सांगितलेले आहेत. माहीत आहे का तुम्हाला, माशाला डोळ्याच्या मागे कल्ले असतात. हे बऱ्यापैकी मुलांनाही माहीत आहे. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो, मी आत्ता सांगितलं होतं. आम्ही सरपटतो. आता सरपटणारे, ठीक आहे, सरपटणारे म्हणजे जमिनीवरून जाणारे प्राणी. कोण कोण आहे बघा, सरडे, बरोबर आहे. पाली, घरातल्या पाली भिंतीवरती सरपटतात. साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. तर ह्यांच्या अंगावरती काय असतं, खवले असतात, माशासारखे. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात, ते खूपच आखूड असतात. बघा, सरड्याचा पाय बघा किती छोटा आहे, हे खूप आखूड पाय आहेत. ठीक आहे, सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात. ठीक आहे, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही,
ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना 6 पाय असतात. फुलपाखरांना वगैरे जी कीटक आहेत त्यांना किती पाय असतात? 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. कीटक कुणाला म्हणायचं? ज्या प्राण्यांना 6 पाय असतात त्यांना कीटक म्हणायचं. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही काय असणार आहेत? कीटकच आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ. माहीत आहे का तुम्हाला? आता हे कशाचं चित्र आहे? वाचण्याआधी बघा, हे साहजिकच वटवाघळाचं चित्र आहे. वटवाघळांना पंख असतात, बरोबर आहे, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचं दूध पिऊन वाढतात. ठीक आहे, हा एकमेव अशा प्रकारचा पक्षी आहे की ज्याचं दूध पिऊन पिल्ले मोठी होतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा याप्रमाणे पक्षी नाहीत. ठीक आहे, आत्ता मी म्हणालो तुम्हाला की पक्षी आहे कारण पंख आहेत म्हणून. पण जे शास्त्रज्ञ याच्यापेक्षा वेगळा अभ्यास करतात, त्यांचं वैशिष्ट्य वेगळं बघतात, तर ते काय आहे? हा पक्षी नाही. त्याचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. का होत असेल? तर हा प्राणी ह्याची जी पिल्ले आहेत ते आईचं दूध पिऊन मोठी होतात, म्हणून हा पक्षी न होता हा गाई, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटामध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे, जरा डोकं चालवायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, जरा विचार करा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्याचा समावेश कराल? ह्याचं उत्तर मीही देणार नाही आहे. ठीक आहे, पालकांना हे सहज जमून जाईल, पण हे मुलांकडनं तुम्ही न सांगता विचारून घ्यावं आणि ह्याच्यामध्ये उत्तर लिहून, ठीक आहे, याचा फोटो मला पाठवा. ठीक आहे, हे 3 प्राणी घुबड, घोरपड आणि मांजर हे ह्या तिन्ही प्राण्यामध्ये कुठे मोडतात? ठीक आहे, त्यांचा कोणता गट तयार होतो त्याच्यामध्ये यांचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. आत्तापर्यंत जेवढी आपण प्राण्यांची माहिती घेतली तर ते आपल्या फक्त डोळ्याला दिसणारे प्राणी आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यापेक्षा आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्या जगामध्ये आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगळेपणा असतो. प्राण्यामधील या वेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्याची संख्या ही खूप मोठी आहे, त्यांच्यातही विविधता आहे. विविधता म्हणजे वेगळेपणा. अशा सर्व प्राण्याची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती जरूर मिळवा. ठीक आहे, अजून इयत्ता 3रीमध्ये फक्त ह्यांनी आपल्या समोर जे दिसतात त्या प्राण्यांची माहिती दिलेली आहे. जसजसं पुढचे वर्ग येतील तसतसं ह्यांना बाकीच्या प्राण्यांबाबतीतही आणखीन जास्त माहिती मिळून जाईल. ठीक आहे, काय काय पाहिलं बघा ह्या धड्यामध्ये आपण? आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. संचार म्हणजे फिरतात. वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर असतो किंवा वेगवेगळे प्राणी ह्या भागामध्ये फिरतात. कुठे? आकाश, जमीन आणि पाणी. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो, असे प्राणी आपण काय करतो? पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रासही होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे काय करतात? वेगवेगळे गट पाडतात. ठीक आहे, खूप मोठा धडा होता हा. एकाच व्हिडिओमध्ये संपवून टाकलेला आहे मी. ठीक आहे, याचा स्वाध्यायही घेऊया आपण. काय बरे करावे? पाणी साचले की तिथे डास होतात, बरोबर आहे. डासामुळे हिवताप, डेंगी, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार होतो. डास होऊ नये म्हणून काय उपाय करायचं? ठीक आहे, हे वहीत लिहून मला पाठवायचे. जरा डोकं चालवा. बघा काय प्रश्न आहे. भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? आत्ताच बघितले आपण, हा कीटक आहे कारण ह्याला 6 पाय आहेत. मासा आणि सरडा या दोघांमध्ये काय सारखेपण आहे? ठीक आहे, खवले. माशाला पण खवले आहेत आणि सरड्याला पण खवले आहेत. मी सांगतोय म्हणून पटपट उत्तर न लिहिता मुलांनी ह्या प्रश्नावरती विचार करून किंवा जो धडा आहे दुसरा हा 1दा 2दा 3दा वाचून मग उत्तरं लिहिली तर खूप उपयोगी पडेल.
ठीक आहे, धडा मोठा आहे, एका एका ह्याच्यामध्ये हे मुलांकडनं होणार नाही आहे. थांबून थांबून जर घेतलं, ठीक आहे, 1-2-3 भागामध्ये धडा विभागा आणि मग त्याच्यानुसार त्यांच्याकडनं प्रश्नाचे उत्तर करून घ्यावे. ठीक आहे, मी एका व्हिडिओमध्ये संपवलं आहे म्हणून सगळे एकदाच संपवायचं नाही. लोड येईल आणि लोड आला की करायची इच्छा संपून जाईल मुलांची. ठीक आहे, तर अभ्यास ते करणार नाहीत. थोडं थोडं करत घेतलेलं चांगलं होईल. अंगावर पट्टे असणारा प्राणी, हे काय सांगायची गरज नाही, मुलांना माहीत आहे. वाळवंटात राहणारे लोक उंट का पाळतात? ठीक आहे, तर उंटाच्या पायाचे तळवे हे गादीच्या आकाराचे असल्यामुळे किंवा गादीसारखे असल्यामुळे जी वाळवंटातली रेती आहे तर त्याच्यामध्ये उंट हा सहजासहजी चालू शकतो, म्हणून वाळवंटात राहणारे लोक उंट पाळतात. मेंढ्या कशासाठी पाळतात ह्याचंही उत्तर माहीत आहे मुलांना. कोंबड्या ह्याचंही उत्तर माहीत आहे. वेगाने पळणाऱ्या प्राण्याची नावे माहीत आहेत. उंच भराऱ्या घेणारे पक्ष्याची नावं माहीत आहेत मुलांना. अंगावर टिपके असणारे प्राणीही माहीत आहेत. आयाळ कोणत्या कोणत्या प्राण्यांना असते? आता आयाळ म्हणजे काय आहे तर बऱ्यापैकी पालकांना माहीत असेल, तरीही सांगतो ज्यांना माहीत नाही. आयाळ म्हणजे सिंहाच्या गळ्याभोवती जे काही केस असतात त्यांना आयाळ म्हणतात. ठीक आहे, तर हे कोणत्या कोणत्या प्राण्यांना असते? एक तर मी सांगितलं सिंह, बाकी कुठल्या प्राण्यांना आहे का बघून त्याचंही नाव लिहायचं आहे. ठीक आहे, पुढील वाक्य पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, आता हे पूर्ण करताना आधी पूर्ण वाचून घ्यायचं, मग लक्षात येते की हे कशा संदर्भात आहे. सर्व कावळे डॅश डॅश असतात, सर्व पोपट डॅश डॅश असतात, पण गाईचा रंग वेगवेगळा असतो. आता रंग रंग हा शब्द आला आहे म्हणून इथं आपल्याला लक्षात आले की इथं रिकाम्या जागा कशा बाबतीत लिहायच्या आहेत? रंगाच्या बाबतीत. ठीक आहे, गाई काळ्या टिंबटिंब किंवा टिंबटिंब असतात. बघा, सर्व कावळे काळे असतात, सर्व पोपट हिरवे असतात, पण गाईचा रंग वेगवेगळा असतो. गाई काळ्या, पांढऱ्या आणि केसरीसुद्धा असतात. ठीक आहे, माहिती मिळवा आणि वर्गातल्या मित्रांना सांगा. शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र घ्यायला सांगितले. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातल्या इतरांना सांगा. ठीक आहे, आता इंटरनेट वापरायला बऱ्यापैकी पालकांना जमतं आहे, तर मला काय म्हणायचं आहे, शेकरू, हरियाल, गेंडा किंवा सिंह याची माहिती इंटरनेटवरनं काढून घ्यावी. मराठीमध्ये सुद्धा मिळते विकिपीडियाला. ठीक आहे, तर कोणत्याही एका प्राण्याचं चित्र काढायचं. जर मिळालं बाहेर तर ठीक आहे, नाहीतर हातानं काढलं तरी चालेल. आणि ते चित्र त्याच्या खाली त्याची माहिती एक 8 ते 10 ओळी जर घेतली तरी चालेल. ठीक आहे, आणि ती वर्गातल्या इतरांना सांगायची आहे. म्हणजे मुलांकडनं ती वाचून घेऊन त्या सिंहापैकी किंवा हरियालपैकी ती माहिती बाजूच्या कोणत्याही मुलाला सांगितली तरी चालेल. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. कोणकोणत्या प्राण्यापासून दूध मिळते हे माहीत आहे मुलांना. घरात उंदीर का नको असतात याचंही उत्तर माहीत आहे. माशांचा संचार कुठे असतो? माशा, मासे नाही, माशा. ठीक आहे, हेही माहीत आहे उत्तर. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते हेही माहीत आहे मुलांना उत्तर. पक्ष्यांना किती पाय असतात याचंही उत्तर मुलांना माहीत आहे. चुकीबरोबर लिहायचं आहे. बगळा पांढरा असतो का? पोपटाच्या अंगावर खवले असतात. याचे उत्तर मी नाही सांगत, मुलांनी लिहायचे आहेत. मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपला उपयोगी पडते. मांजर विचारले बघा. पालीच्या अंगावर केस असतात. कोंबडा खूप उंच उडत नाही. चुकीबरोबर लिहायचं आहे. हे मुलांना शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न करू द्यावा. पालकांनी पटकन मुलांना उत्तरं सांगू नयेत. ठीक आहे, सरडे जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे, घार सोप्यात जोड्या आहे. वटवाघूळ, फुलपाखरू, मासे. ठीक आहे, पुढील प्राणी ओळखा. घरात जळमटे करणारा प्राणी, वरती जो धडा आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे, उत्तर शोधून मुलांनी जर लिहिलं तर खूप बरं होईल. रंगबेरंगी काय असतात? सोंड असलेला प्राणी कोणता आणि वेगाने धावणारा प्राणी. ठीक आहे, रंगबेरंगी कशात आहे? वरती सर्वात सुरुवातीला आहे. पुढील प्राण्यांना किती पाय आहेत? सापाला, गरुडाला, हरणाला, पालीला आणि माशीला. ठीक आहे, उपक्रम माहिती मिळवा. काजव्याचं वैशिष्ट्य आणि सरड्याचं वैशिष्ट्य. सरडा कोणत्या बाबतीत वेगळा आहे? सरड्यामध्ये काय काय बदल आहेत किंवा सरड्याचे वैशिष्ट्य काय हे पण लिहायचं आहे. आणि काजवा जो चमकतो रात्री त्याचंही वैशिष्ट्य लिहायचं आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथं. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे.
25-26 मिनटाचा. तर अशा प्रकारचा होमवर्क करून पालकांनी 2-3 भागामध्ये जरी हा अभ्यास घेतला तरी चालेल. ठीक आहे, एकदम फास्ट होणार नाही एका दिवसात. ठीक आहे, आज दोन्ही व्हिडिओ येतील यूट्यूबला, तर त्यानुसार अभ्यास करून घ्यावा. ठीक आहे, काय शंका असतील तर विचारू शकता. थांबूया आपण. धन्यवाद.